मोठी बातमी येते मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 5-6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची प्राथमिक माहिती असली तरी भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्याला आग लागल्याचं हे वृत्त समजते। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रचंड मोठे प्रयत्न करतात। आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न हे बहुतांश झाले असले तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग लागलेली आहे। अतिशय मध्यवस्तीत असलेलं हे पोलीस ठाणं आहे। मात्र या आगीचं कारण नेमकं काय याची माहिती मिळत नसली तरी अग्निशमन दलाच्या जवानांकडनं अथक प्रयत्न करून मागील काही वेळापासून ही संपूर्ण आग नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या या आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात असल्याचं समजतंय। मोठी बातमी येते भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग लागली आहे। दरम्यान या संपूर्ण जळीत कांडामध्ये मालमत्तेचं कुठल्या पद्धतीने नुकसान झालंय किंवा आगीचं कोणतं कारण होतं याबद्दल माहिती मिळू शकत नसली। दरम्यान मोठी बातमी येते की या सगळ्यातल्या या भायखळा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी सुखरूप आहे। कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त येते। मात्र आगीचा भडका एवढा होता की वित्तहानी आणि आर्थिक हानी किती झाली आहे याचं मात्र वृत्त आलेलं नाही। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। धनंजय, मोठी बातमी आहे, भायखळ्याच्या पोलीस ठाण्याला आग लागली आहे, काय अपडेट? आपण जे पाहिलं तर भायखळ्याच्या पोलीस ठाण्यालाच आग लागल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि त्यानंतरचे व्हिडिओ सुद्धा आपण पाहतोय। या सगळ्यावर आता सध्या अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या अग्निशमन दलाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती मिळते। अद्याप कोणतेही पोलीस कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला दुखापत झालेली नाहीये, सगळं सुखरूप आहे। मात्र प्राथमिक माहिती जी मिळते त्या माहितीनुसार शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती आहे। त्यामुळे सध्या सगळ्यात आधी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत होते।